मालेगाव मध्ये आता बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना बर्थ सर्टिफिकेट जन्माचं प्रमाणपत्र देण्याचा जो हा घोटाळा झाला आहे त्यात आतापर्यंत 4077 लोकांनी अर्ज केला। तहसीलदारांनी यापैकी फक्त 1 ते 3 अर्ज नाकारले आहेत। जवळजवळ 4000 लोकांना यामुळे भारताचं नागरिकत्व मिळू शकतं। हा खूप मोठा घोटाळा बाहेर आला आहे। मी 30 डिसेंबरला आलो होतो त्यावेळी ही यादी 11 ते 6 ची होती, 1106। आता हा आकडा झाला आहे 4077। अनेक ज्यांनी अर्ज करणारे आहेत त्यांनी शपथवर म्हणजे एफिडेव्हिटवर खोटी माहिती दिली, सरकारी यंत्रणाची फसवणूक केली। तहसीलदार एक न्यायालयीन प्रक्रिया राबवत होते, म्हणजे न्यायालयाची फसवणूक केली, खोटं बोलले, खोटे पुरावे दिले। अशा प्रकारचे 100 लोकांची यादी पुरावेसह मी अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये आज दिली आहे। उदाहरण, रेस्टिंग अधिकाऱ्यांना आम्ही पत्र पाठवून माहिती घेतली की जे रेशन कार्ड एक पुरावा म्हणून जोडलं होतं, तर उदाहरण सांगतो, रेस्टिंग अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्याच्या नावाने आदेश देण्यात आला त्याचा त्या रेशन कार्ड मध्ये नावच नाहीये। दुसरं की रेशन कार्ड इतकं घातलेलं की कोणाला काही वाचताच येत नाहीये। तिसरं, समजा अमीन मुसा नाव असेल तर रेशन कार्डवर अमीन पटेल नाव आहे, उदाहरण मी सांगतो। तर अशा प्रकाराने फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग केली आहे। सरकारी यंत्रणाची फसवणूक आणि सरकारमधील काही अधिकारी ही यात इन्व्हॉल्व आहे। 30 डिसेंबर पर्यंत फक्त 11 ते 6 होते, तर 31 डिसेंबर एका दिवसात 3000 ची वाढ कशी झाली? हे जे आकडे आहेत हे काल मला महसूल विभागाने दिले। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलं की मालेगाव येथे 4077 जन्म प्रमाणपत्राची प्रक्रिया संपत आली। आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती केली आहे की एसआयटीचा तपास चालू असताना इथल्या तहसीलदारला ताबडतोब रजेवर पाठवावे। खूप मोठ्या प्रमाणात हा फक्त जन्म प्रमाणपत्रने बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना गैरकायदेशीररित्या नागरिकत्व दिलं जात आहे। आता पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे। मला विश्वास आहे की येत्या 2-4 दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करणार, FIR दाखल होणार। यांनी मात्र मालेगाव शहरामध्ये सांगितलं की मालेगाव शहराची मालेगावची बदनामी करण्याचं कट करत भाजपकडनं केलं, त्याचं काम किरीट सोमय्या आणि नितेश राणे करतात। बांगलादेशी घुसखोरांना, रोहिंग्यांना इथून हाकलून काढणं, खोटे कागदपत्र देऊन भारतीय नागरिकत्व मिळवणं आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावणे, हे वोट जिहाद समर्थकांना तर बदनामीच वाटणार ना। यात गैर थोडं आहे। वोट जिहादचा प्रचार तेच करत होते, हा वोट जिहाद भाग 2 आहे। म्हणून त्यांना बदनामी वाटत असेल त्याची मला चिंता नाही। मला भारत देशाच्या सुरक्षेवर याचा धोका निर्माण होतोय, कारण की यात 100 सर्टिफिकेट असे दिले आहेत की जे व्यक्ती अस्तित्वातच नाही आहेत। पुन्हा फार मोठं षडयंत्र आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे एका महिन्यात हे षडयंत्र उघडकीस आलं।
मी जे आपल्याला माहिती दिली हे मला त्या अधिकृत चर्चा झाली, बातचीत झाली, माहिती अधिकाराखाली किंवा सरकार कडून उत्तरं आली तर ते मी तुम्हाला सांगितलं की गेल्या तुमच्या समोर होतो मी 30 डिसेंबर 2024ला 11 ते 6 मला रजिस्टर दाखवलं. आता काल कलेक्टरनी सांगितलं 4001 ते. आता जे कोण कोण अधिकारी होते नव्हते, कोण पॉलिटिशियन होते, कोण या बांगलादेश बॉर्डरवर एक एजंट काम करतोय, इथला मालेगावचा एक अतिरेकी आता संघटनेचे संबंधित नेता यात इन्व्हॉल्व आहेत, ते सगळं आता पोलीसनी तपास करायचं आहे. तर आपल्याला माहिती असेल नाव तर काय आपण आता पोलीस स्टेशनमध्ये काय आपल्याला यांच्यातही माझा अन्य सिनियर अधिकारी पण मी आता तहसीलदार ऑफिसमध्ये होतो त्यांच्याही चर्चा झाली. प्राथमिक दृष्ट्या हा एवढा मोठा घोटाळा आहे त्या सगळ्यांनी मान्य केला आहे आणि त्याच्यामुळे मी आता तक्रार दिली आहे. पुढची पावलं काय तक्रार तुम्ही करत हे जे मी सगळं सांगितलं की ह्यात जे काही घुसखोर आहेत त्यांनी बनावटी खोटे कागदपत्र, खोटे एफिडेव्हिट, त्या घुसखोरांना मदत करणारे काय एजंट आहेत आणि सरकारी व्यवस्थेतील तहसीलदार ऑफिस पण याला दाब द्यावं लागणार हे कसं काय झालं. तक्रार मी दाखल केली आहे. आता यात काय असते की प्राथमिक सगळे पुरावे दिल्यानंतर ते चौकशी करतात. काही काही वेळी मग कलेक्टर ऑफिसच तक्रार दाखल करतात. आता ते पाहूया. कारवाई वर्ग झाली त्यानंतर आपण बोलतोय पत्रकार परिषद नंतर काय झालं चौकशी कारवाई सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी 11 लोकांना अटक केली आहे. आता सगळी तपास संस्था, इन्कम टॅक्स, ईडी, एटीएस सगळं आपलं काम करीत आहे. हळूहळू आतापर्यंत 2200 कोटीचा घोटाळा समोर आला आहे. 379 कोटी अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी वाटण्यासाठी त्यातना देण्यात आले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.